नमस्कार, मी प्रसाद मिराजदार. स्टोरीटेल आणि राजहंस यांच्यामार्फत ऐकू आनंदे हा कार्यक्रम करत आहोत. या कार्यक्रमामध्ये आज आपल्याशी गप्पा मारण्याकरता आलेले आहेत अभिराम भडकमकर. नमस्कार. स्टोरीटेलवरती राजहंस प्रकाशनमार्फत जे अनेक ऑडिओ बुक्स आलेली आहेत त्याच्यामध्ये अभिराम भडकमकरचं ॲट एनी कॉस्ट आणि इन्शाअल्लाह ह्या दोन कादंबऱ्या, अतिशय गाजलेल्या कादंबऱ्या आपण ऑडिओ स्वरूपामध्ये आणलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. तर मला पहिल्यांदाच विचारायचं आहे की इन्शाअल्लाह कादंबरी ही आत्ता खूप गाजते आहे, विशेषतः या सगळ्या वातावरणामुळे. आणि त्याच्या अगोदर आली होती ते ॲट एनी कॉस्ट आणि पुढच्याही कादंबऱ्या आता या पुढच्या काळामध्ये येतील. तर त्या लिहिल्या पण आहेत आणि खास स्टोरीटेलसाठी अभिरामनी वाचलेल्या पण आहेत. तर याच्यामध्ये आपण तर स्टोरीटेलसाठी गप्पा मारतो आहे म्हणून वाचण्याचा अनुभव कसा होता आणि कादंबरी, आपलीच कादंबरी ही जेव्हा ऑडिओमध्ये सादर करायची तेव्हा काय वेगळं वाटलं का, किंवा काय त्याचा प्रतिसाद कसा होता, या सगळ्याबद्दल बोलायला मला नक्की आवडेल. खरं तर पहिल्यांदा जेव्हा ऑडिओ बुक या स्वरूपामध्ये कादंबरी करायची असं जेव्हा आपलं बोलणं झालं, जेव्हा तू तो विचार मांडलास त्या ह्याच्यामध्ये, तेव्हा खरंच साधारणतः आपण अशा पिढीचे आहोत की आपल्या पिढीमध्ये साधारणतः असं म्हणायची पद्धत आहे की नाही बाबा, हातात पुस्तक असेल तरच ती मजा असते. म्हणजे पुस्तक असलं पाहिजे बाबा हातामध्ये, की म्हणजे त्या पुस्तकाचा तो वास आणि गंध वगैरे असं ते सगळं खरं तर माझ्याही मनामध्ये होतं की मी त्याच माध्यमाचा हे आहे. परंतु जेव्हा त्याचं वाचन करायचं असं हे झालं तेव्हा एक नवीन माध्यम आहे, वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ते सादर करत असताना मुळात त्याच्यामध्ये असलेला तो सगळा पट, ती सगळी वेगवेगळ्या प्रकारची पात्र, म्हणजे अभिवाचनाचे प्रयोग यापूर्वी करण्याचा अनुभव असला तरी पूर्णपणे स्वतःच लिहिलेली कादंबरी स्वतः वाचणं हा एक वेगळा अनुभव होता. ते सगळं टेक्निकही वेगळ्या पद्धतीचं होतं की ठराविक रोज तितके तास त्याचं वाचन करायचं, त्याच्या आधी थोडीशी त्याची प्रॅक्टिस करणं वगैरे. त्यामुळे हा खूप वेगळा असा अनुभव होता आणि तो एका नवीन तंत्राला आपण सामोरं जातो आहे आणि ते आत्मसात करतो आहे, अशा पद्धतीचं एका शिकण्याचाच तो अनुभव होता. त्यामुळे तो खूप, म्हणजे नंतर माझ्या असं लक्षात आलं की लिहिता लिहिता किती काय पात्र आहेत या संपूर्ण कादंबरीमध्ये आणि त्या प्रत्येक पात्राचा वेगळा आवाज काढावा म्हटलं तर ते त्या पद्धतीने शक्य होणार नाही. बरोबर. आणि त्या प्रत्येक पात्राचा आवाज कसा असला पाहिजे किंवा तो कसं बोलेल. मग आपणच आपल्या पात्रांकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला लागलो की या गोष्टीतनं आपल्याला ते पात्र अशा अशा पद्धतीनं दिसतं आणि आपण लिहिताना त्याच्या ज्या काही लकबी लिहिलेल्या आहेत, ज्या पद्धतीने शब्दातनं ते पात्र उभं केलेलं आहे ते आता आवाजातनं उभं करायचं आहे. अशा पद्धतीचा तो सगळा एक प्रयत्न होता किंवा अशी ती सगळी प्रक्रिया होती. त्यामुळे ती खूप इंटरेस्टिंग होती आणि खूप मजा आली ती सगळी प्रक्रिया, त्या प्रक्रियेतनं जाताना. अगदी बरोबर. नाही, ज्यावेळेस तू इन्शाअल्लाह कादंबरी दिलीस, मला वाटतं अगदी प्रकाशन होण्याच्या आधीच, हो, 2 दिवस अगोदरच वाचायला दिली होतीस आणि मी ती वाचली. ती अक्षरशः सलग वाचली, इतकी ती इंटरेस्टिंग होतीच. एक संपूर्ण वेगळं, विशेषतः भारतीय, मराठी, त्यातही कोल्हापूरसारख्या गावातल्या सेटअपमधलं मुस्लिम जग हे ते वाचत असताना उलगडत गेलं. हो. आणि त्यातली पात्र, त्यातले वेगवेगळे सगळी ती भाषा, आणि मला आश्चर्य वाटलं. आता मी तुला अनेक वर्ष ओळखतो, पण हे सगळं जग तू इतक्या विलक्षण पद्धतीने कसं काय लिहिलंस असं मला त्यावेळेला झालं. आणि दुसरं आलं की हे जर ऑडिओमध्ये आणायचं झालं तर अभिरामशिवाय पर्यायच नाही, कारण ती भाषा, ती वाक्य, ती बोलणं हे सगळं अवघड आहे कुठल्या अभिवाचकाला, नुसत्या नॅरेटरला देणं. म्हणून मी आपलं ठरलं त्यावेळी मी पहिल्यांदा म्हटलं की तू वाचणार असेल तर आपण घेऊया. आणि ते खरंच सुंदर झालं. म्हणजे निश्चितपणे ती कादंबरी ही ऐकावी असं मी म्हणेन, इतकी ती सुंदर झालेली आहे. तर हे कसं काय जग उलगडलंस तू, किंवा इतक्या जवळनं ती सगळी निरीक्षणं कशी काय केलीस? त्या जगण्याचा किंवा त्या जगाचाच मी एक भाग होतो. कारण माझं सगळं लहानपण कोल्हापूरला त्या वस्तीमध्ये, मोहल्ल्यामध्ये गेलं. त्यामुळे आजूबाजूची सगळी पात्रं, आजूबाजूची सगळी माणसं, म्हणजे खरं तर तेव्हा मला कधी वाटलंही नव्हतं की मी याच्यावर काहीतरी लिहीन म्हणून. पण जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करायला लागलो आणि तेव्हा मी असं म्हटलं आहे प्रस्तावनेत की मी परत एकदा टाकाळ्यावरती त्या काळात जगून घेतलं, परत एकदा मागे जाऊन.
तर त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की आपण जगत असताना आपल्या आजूबाजूचा सगळा भवताल जो आहे तो असं झिरपत जातो कुठेतरी, आणि तो नकळत कुठून तरी तो म्हणजे लिखाणातनं किंवा याच्यामधनं तो व्यक्त होत राहतो. तर तीच प्रोसेस मी त्या याच्यामध्ये अनुभवली. म्हणजे मी वेगळा विचार किंवा वेगळा अभ्यास असा केला म्हणण्यापेक्षा मी सगळं आठवत राहिलो, त्या त्यावेळेचे प्रसंग, त्या त्यावेळेला लोकांनी म्हटलेली वाक्य, आणि मग मला त्याचे आजच्या सगळ्या संदर्भांमध्ये ते गोष्टी कळत गेल्या की असं त्यावेळेला त्या माणसाला का म्हणावं असं वाटलं असेल, किंवा तो कुठल्या अवस्थेमधनं जातो, किंवा त्याच्या मनामध्ये आत्ता काय चाललेलं आहे, किंवा त्यावेळचं त्याचं भावजीवन आत्ता मला त्या सगळ्यापासून डिटॅच झाल्यानंतर परत एकदा त्याच्याकडे पाहताना लक्षात येत राहिलं, आणि मग मी ते लिहायला सुरुवात केली. आणि म्हणून मला असं वाटतं की मीच त्या सगळ्या जगण्याचा एक भाग असल्यामुळे ते तितक्या अस्सलपणे म्हणू आपण त्या पद्धतीनं येत गेलं. आणि भाषेचं म्हटलं तर माझ्या आजूबाजूला सगळी मित्रमंडळी त्याच भाषेमध्ये बोलणारी होती, त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर त्याच भाषेमध्ये, आणि लहानपणापासून मी तिथे राहिल्यामुळे ती भाषा माझ्याही मनावरती आणि जिभेवरती चढत गेली. नकळत मी त्या भाषेमध्ये बोलायचो, मी त्या भाषेमध्ये मित्रांना पत्रही लिहिलेली आहेत. त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की ती माझी दुसरी मातृभाषा आहे. अरे वा. इतकी ती भाषा हे असल्यामुळे आजही कसं होतं की बऱ्याच काळाने, बऱ्याच इंटरव्हल नंतर तिकडे जरी आपण गेलो तरी जसं सायकल चालवणं आपण विसरत नाही, तसं गेल्यानंतर आपोआप ती भाषा म्हणजे त्या भाषेमध्ये मी बोलायला लागतो. खरं आहे. आणि ती आता इथे ऐकताना सुद्धा जाणवतं की ती सहजपणे आली आहे. तू काही वेगळे एफर्ट्स घेतले नाही किंवा अभ्यास नाही केला त्याचा काही असं ते जाणवत नाही. आणि त्यातले किती सगळी वेगळी जी पात्र आहेत त्या प्रत्येकाच्या पात्राचा टोन आहे वेगळा. तो टोन पण खूप छान पद्धतीने आलाय. म्हणजे त्यात रागवणं आहे, हसणं आहे, बोलणं आहे, चर्चा आहेत, आणि त्या वेगवेगळ्या अंगाने आहेत. पण ती बागवानी भाषा म्हणूया तर ती फार छान पद्धतीने आलेली आहे. म्हणजे खरोखर मला अगदी मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं, आणि प्रत्येकाला विनंती करावीशी वाटते की कादंबरी म्हणून ते तर ऐकाच, पण अभिरामने जे अभिवाचन केलंय त्याच्यासाठी म्हणून ते ऐकली पाहिजे, अशी ती. आणि गंमत काय झाली वाचनामध्ये, म्हणजे लिखाण करताना मला बऱ्याचदा असं वाटायचं की हे लक्षात येईल की नाही लोकांच्या. मी आता पळणं किंवा भागना, पळण्याला हिंदीत भागना म्हणतात, पण बागवानी भाषेमध्ये नाटणं असं म्हणतात. त्यामुळे वो नाट्या असं म्हटलं तर तो पळाला हे लक्षात येईल का, त्याच्यामध्ये होतं. किंवा चकोट, म्हणजे आपल्याकडे चकोटचा अर्थ वेगळा आहे, पण इथे चकोटचा अर्थ चांगला, उत्तम. चकोट चालना किंवा कैसा होया प्रोग्राम, चकोट होया, असा जो हे. तर वाचताना माझ्या असं लक्षात आलं की हे एक्सप्लेन करण्यासाठी मला वेगळ्या शब्दांची गरज नाही. माझ्या त्या वाचनाच्या पद्धतीमधनंच लोकांच्या आपोआप लक्षात येईल की कुठल्या रेफरन्समधनं आहे असं. तर ती गंमत मला वाचताना जाणवली की अरे वाचताना आणि लिहिताना किंवा प्रत्यक्ष वाचक जेव्हा स्वतः वाचत असतो आणि तो जेव्हा ऐकत असतो, त्यातला हा फरक मला तो त्यानंतर लक्षात आला. नाही, शंकाच नाही. म्हणजे ती ऐकताना मजा येतेच आहे, म्हणजे ते अजून एनहान्स होते. हो. आणि एक लक्षात आलं की म्हणजे माझे काही मित्रांनी ती कादंबरी घेतली वगैरे, आणि नंतर अरे स्टोरी टेलवर आहे का असं म्हणून त्यांनी वाचायला सुरुवात केली, आणि मग ती सलग प्रवासामध्ये वगैरे त्यांनी ती त्या ह्याच्यामध्ये वाचून काढली. तर हा आणि ती माझ्या पिढीचीच सगळी ती मित्रमंडळी. त्यामुळे पुस्तकच हवं किंवा हार्ड कॉपीच हवी यापेक्षा सुद्धा एक कदाचित त्यांना ते सॉफ्ट कॉपीमध्ये वाचताना कदाचित अडचण वाटू शकेल की त्या टॅबवरती किंवा, बरोबर, पण ते ऐकताना त्यांना ते खूप एक वेगळं माध्यम आणि खूप चांगल्या पद्धतीने परत एकदा म्हणजे रेडिओ ऐकण्याची, श्रुतिका ऐकण्याच्या याच्यापासून जी आपली हे होती, तर तसा तो एक आनंद मिळताना. त्यामुळे अनेक लोकांनी प्रवासामध्ये ती वाचली, भारतातल्या, भारताबाहेरच्या. बरोबर, तो एक अनुभव वेगळा होता की लोकांनी म्हणजे ऐकून फोन करणं आणि सांगणं, तो एक वेगळा आनंद होता. नाही, प्रश्नच नाही. आता इन्शाल्लाह कादंबरीबद्दल बोलायचं झालं तर ही एका मुस्लिम अतिशय गरीब जमीला नावाच्या स्त्रीची कहाणी आहे की जिचा मुलगा जुनैद हा गायब झालेला आहे. पोलिसांनी ज्यावेळी पोलीस त्या वस्तीमध्ये शोध घ्यायला येतात तेव्हा तो गायब झालेला आहे. आणि तो गायब झाल्यानंतर तिला पडलेले प्रश्न आहेत. तिच्या दृष्टीने आपला मुलगा गुन्हेगार नाही, पण तो का गायब आहे, आणि त्या प्रश्नांमधनं हळूहळू उलगडत जाणारी संपूर्ण ती सामाजिक पार्श्वभूमी ही येते. मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन येतो. वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आहेत. राजकारण्यांचे दृष्टिकोन आहेत. राजकारण कशा पद्धतीने वापरतात एकूण मुस्लिम समाजाला. समाजवादी कशा पद्धतीने बघतात, काँग्रेसवाले कशा पद्धतीने बघतात, हिंदुत्ववादी कशा पद्धतीने बघतात, हे सगळा पट, हे सगळे आस्पेक्ट हे या कादंबरीमध्ये येतात. आणि म्हणून ती एक वेगळ्या प्रकारची कादंबरी होते.
ते एवढा मोठा पट घ्यावा, इतकी मोठ्या प्रकारे पात्ररचना करावी आणि तर ती फक्त तिची कहाणी राहत नाही राहत, बरोबर. ती त्यातल्या त्या झुलपीची कहाणी होते, त्यातल्या ही सगळी पात्र आहेत वेगवेगळी, ती ऐकल्यानंतरच समजतील, पण ते वेगवेगळ्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारी पात्र आहे. तर ही एवढा मोठा पट घ्यावा आणि हा संपूर्ण समाजाचं दुःख दाखवावं किंवा सांगावं असं का वाटलं? ती छोट्या कुठल्या तरी फक्त एकाच गोष्टीमधनं पण जाता आलं असतं. तर त्या पाठीमागे काही धोरण होतं का? धोरण एकतर त्या पाठीमागे असंच होतं की खरोखरच आपण जेव्हा एखाद्या संपूर्ण समाजाचं भावजीवन मांडत असतो तेव्हा तो पट निश्चितच मोठा होणार, कारण ते एकरेषीय असं नसतं, वेगवेगळे कंगोरे आहेत. म्हणजे जनरल मुस्लिम असं म्हणता येणार नाही. मुस्लिमांमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती आणि प्रवृत्ती आहेत, जशा आता हिंदूंमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे की त्यामुळे हे सगळे स्तर त्या ठिकाणी येऊन त्या स्तरांचं रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी होणं खूप आवश्यक होतं. या सगळ्या माणसांचे वेगवेगळे जे चेहरे आहेत त्याला एकच मुस्लिम असा चेहरा आपण देता येत नाही. म्हणजे तो पाहिला तर एक मुस्लिम चेहरा आहे, जितकं जितकं जवळ जाऊ तितका तितका आपल्याला तो चेहरा किती वेगवेगळ्या कंगोऱ्यांनी, किती वेगवेगळे त्याला पैलू आहेत, किती वेगवेगळे आयाम आहेत हे लक्षात येतं. तर त्या सगळ्या सकट जर तो आणायचा असेल तर त्याच्यासाठी मोठा पट होणं आवश्यक होतं आणि म्हणून मी तो त्या पद्धतीचा तो पण म्हणजे आणि हे करता करता मला ती पात्र सापडत पण गेली. म्हणजे हसन साहेबांचं पात्र जे होतं ते खरं तर केवळ माझ्या फक्त डोक्यात होतं, पण लिहिता लिहिता त्यांच्यामधले सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं अंतर्द्वंद्व की मुस्लिम समाजामध्ये कुठल्याच मुस्लिम पक्षामध्ये असा नेता नाही की जो निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकेल. त्याची कारणं काय असू शकतील? तर त्याची कारणं त्यांच्याच काही गोष्टींमध्ये आहेत का, असा तो सगळा हे होत गेला. आणि म्हणून म्हणजे डोळ्यासमोर हा मोठा पट होता, पण त्यामध्ये सुद्धा इतकं खोल आपल्याला जाता येईल हे सुरुवातीला लक्षात आलं नव्हतं. त्या प्रक्रियेमध्ये मला ते उलगडत गेलं की ते आपल्याला जाता येत आहे त्या प्रक्रियेमध्ये. थोडक्यात सांगायचं झालं तर का वाचावी किंवा का ऐकावी ही कादंबरी असं जर समजा सांगायचं झालं की काय महत्त्व वाटतं तुला आजच्या, विशेषतः म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की आता एक ध्रुवीकरणाचं काळ आहे. हो. आणि एक भूमिका घ्याव्या लागतात तुम्हाला, विशेषतः सगळे व्हॉट्सअप ग्रुपपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे त्या ध्रुवीकरणाचा परिणाम आपल्याला दिसतो. तर अशा काळात ही कादंबरी वाचावी किंवा लिहावी असं वाटलं का? अशी काय भूमिका होती? या संपूर्ण काळामध्ये म्हणजे आम्ही गमतीनी म्हणण्यापेक्षा ती टॅगलाईन आम्ही वापरली नाही, पण आम्ही सतत असं म्हणतो की ही माणसांची गोष्ट आहे, व्होट बँकेची नाही. ओके. त्यामुळे मुस्लिम समाजाकडे आपण फक्त व्होट बँक म्हणून बघणार आहोत का, फक्त राजकीय परिप्रेक्ष्यातनं बघणार आहोत का? तसं न करता की एवढा मोठा समाज आणि त्या समाजाकडे पाहण्याचे किती वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आहेत ते समजून घेतले पाहिजेत. आणि केवळ त्यांच्याकडे अविश्वासाने पाहायचं किंवा व्हिक्टीम म्हणून पाहायचं, हे दोनही अँगल न ठेवता की सडेतोड स्पष्टपणे जे आहे ते मांडायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून त्या पद्धतीने मी कादंबरी लिहिली. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे महेश केळुसकरांनी त्याच्याबद्दल असं म्हटलं आहे की तुम्ही हिंदू असाल तर नक्की वाचा, मुस्लिम असाल तर वाचाच, जर तुम्ही पुरोगामी असाल तर तुम्हाला ही वाचलीच पाहिजे, तर प्रतिगामी असाल तर ही तर तुमच्यासाठीच आहे. तर म्हणजे तुम्ही ज्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहात त्याच्यापेक्षासुद्धा एक वेगळी भूमिका आहे. तुम्ही जे वास्तव म्हणून जे धरून बसला आहात त्याच्या पलीकडे सुद्धा एक वास्तव आहे, ते सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या एका व्यापक नजरेने या समाजाकडे किंवा एकूणच आत्ताच्या या सगळ्या काळाकडे पाहण्याच्यासाठी म्हणून ही कादंबरी वाचली पाहिजे असं मला वाटतं. हां, एक त्याच्यामध्ये वाचत असताना जाणवलेलं म्हणजे की सहसा आपण कादंबरी ही गोष्ट म्हणून वाचतो किंवा समजून घेण्याकरता, पण ही गोष्ट तर आहेच आहे. म्हणजे ती एक जमिलाची गोष्ट आहे, जुल्फीची गोष्ट आहे, त्यातल्या अनेक पात्रांची गोष्ट आहे. पण ती एक गोष्ट म्हणण्यापेक्षा ते वैचारिक मंथन आहे, कारण यातले सगळी पात्र येतात आणि वैचारिक बोलतात. सगळी पात्र एकमेकांशी चर्चा करताना ते आपल्या समाजाबद्दल, आपल्या भूमिकांबद्दल, आपल्या ह्याच्याबद्दल चर्चा करतात. तर हे वैचारिक मंथन जाणीवपूर्वक घडवून आणलं आहे का, कसा तो फॉर्म ठेवला? काही विषय असे असतात की ज्याच्यामध्ये वैचारिक मंथनाला वाव असतो किंवा ते वैचारिक मंथन अनुस्यूतच असतं, त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असतोच. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी वैचारिक मंथनाची गरज आहे त्या त्या ठिकाणी ते वैचारिक मंथन आलेलं आहे. पण त्याचबरोबर फातिमा असेल, मुमताज असेल किंवा जमिला असेल, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची जी काही सुखदुःख आहेत किंवा त्यांचा जगण्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे
किंवा त्यांच्यामधली आपापसातली रिलेशनशिप जी आहे, नातेसंबंध आहेत किंवा त्या नातेसंबंधांवरती या सगळ्या काळाचा झालेला परिणाम आहे, या सगळ्यासुद्धा गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कादंबरी एकाच वेळेला वैचारिक आहे आणि एकाच वेळेला त्यातल्या माणूसपणाची कादंबरी आहे. म्हणजे माणूस म्हणून ही माणसं कसं जगतात किंवा ही माणसं काय, किंवा एकूणच की ते जगणं कसं आहे, म्हणजे संपूर्णपणे त्या जगाबद्दल आहे, त्या जगण्याबद्दल आहे आणि त्यातल्या वैचारिक मंथनाबद्दलची ही कादंबरी आहे. असा तो सगळा त्या कादंबरीमध्ये करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यातली काही कॅरेक्टर्स म्हणजे वाचताना किंवा ऐकताना असं वाटतं की ही कॅरेक्टर्स प्रत्यक्षात असतील का ते विचारावं का, म्हणजे जमीला खरंच तशा प्रकारचे आहे का, तशा प्रकारचे इन्सिडेन्सेस घडले होते का, किंवा आता जुल्फीचं कॅरेक्टर हे फिक्शनल आहे का, प्रत्यक्ष खरंच असं या पद्धतीने विचार करणारे तरुण असू शकतात का, हे प्रश्न पडतात. बरोबर. तर तुला काय वाटतं? म्हणजे नाही, निश्चित मला असं वाटतं की मी जेव्हा जुल्फीच्या वयाचा होतो तेव्हा मी खरोखरच असा भाबडा होतो. अच्छा. आणि हळूहळू तुम्हाला वास्तवाचे चटके किंवा वास्तव दिसायला लागतं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यामध्ये म्हणजे जुल्फी पुढे कधीतरी रफिक होणार आहे, तो त्या प्रवासामध्ये आज जुल्फी आहे. त्यामुळे क्षणिक कदाचित तो भाबडा वाटतो किंवा कदाचित असं वाटतं की अरे हा एवढा रेटा आहे, त्या रेट्याच्या पुढे तो किती पुरा पडणार आहे. पण मला असं वाटतं की तो त्याच्या कुवतीमध्ये त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो आणि तेवढंही पुरेसं आहे. आणि म्हणून मी तशा पद्धतीची ती हे केली आहे. आणि जमीलाचं म्हणजे काय पाहायला गेलं तर अत्यंत अशिक्षित बाई आहे, पण अत्यंत मानी आहे, अत्यंत करारी आहेत आणि अशा बायका आपल्या आजूबाजूला असतात. आणि वेगळं म्हणजे उपजत शहाणपण आहे तिच्याकडे. म्हणजे पहिल्यांदा ती जेव्हा वकिलाकडे जाते आणि ती वकील आहे आणि गमतीचा भाग असा की वकील तिला, नीना जी आहे ती तिला हिंदीमध्ये प्रश्न विचारते, ही मराठीत उत्तरं देते, कारण ही कोल्हापूरची मराठी मुसलमान आहे. त्यामुळे ते घरामध्ये बागवानी भाषा बोलतील पण बाहेर ते मराठी भाषा बोलतात. आणि नंतर एका पॉईंटला तिच्या लक्षात येते अरे मी हिला हिंदीत का प्रश्न विचारते, केवढ्यासाठीच की फक्त ती मुसलमान आहे. म्हणजे आपलं मुसलमानांकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो त्या ह्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर ती कृष्णाची पूजा करत असते आणि त्यावेळेला ती जाताना म्हणते की ताई तुमच्या देवासमोर मी तुम्हाला खोटं नाही पाडणार, मी तुम्हाला खोटं नाही पडू देणार. आता हे जे उपजत शहाणपण आहे, हा जो म्हणजे ज्याला काय म्हणतो अंगभूत असा चांगुलपणा आहे ना, अशी माणसं खरोखरच खूप आजूबाजूला असतात आणि त्यातनं ती आलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे काय होतं की मुस्लिम समाजामधल्या कडे फक्त व्हिक्टीम म्हणून पाहायचा एक मोठा प्रवाह आहे. अशा वेळेला मुस्लिम समाजामधले दोष, मुस्लिम समाजामधल्या चुका किंवा त्यांच्यातला धार्मिक बंदिस्तपणा, या सगळ्यावरती तुम्ही बोट ठेवायला लागलात की अचानक असं वाटायला लागतं की अरे तुम्ही वेगळ्या बाजूचे आहात का, की तुमचे काही हिडन अजेंडेज आहेत का, असं तो आपल्या, कारण तो या सगळ्या प्रश्नाकडे पाहण्याचा आत्तापर्यंतचा आपला एक चुकीचा पायंडा पडून गेलेला आहे की दोन पद्धतीनेच पाहायचं, आयदर अविश्वासाने पाहायचं किंवा विक्टीम म्हणून पाहून इतकी घट्ट मिठी मारायची की गुदमरूनच जावं. तर या सगळ्यातनं बाहेर पडत त्या सगळ्या विश्वाकडे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये धार्मिक बंदिस्तपणा आहे की सगळ्या मुस्लिम समाजाच्या सद्यस्थितीचं खापर त्यांनी दुसऱ्यांवर किंवा राजकीय परिस्थितीवर फोडणं ही आत्मवंचना आहे एका पद्धतीची. त्या सगळ्या परिस्थितीला ते स्वतः कसे जबाबदार आहेत, कुठे कुठे जबाबदार आहेत, म्हणजे अनेक इतर घटकही जबाबदार आहेत, पण ते स्वतःच कुठे जबाबदार आहेत, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. म्हणजे मुस्लिम इंटेलेक्च्युअल्स जे या समाजापासून तुटलेले वाटतात ते परत त्या समाजामध्ये जाऊन काम करण्याची प्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणावर दिसत नाही, तर त्याही प्रवृत्तीवरती बोट ठेवलं आहे. तर अशा पद्धतीने खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या चे कंगोरे त्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. नाही, खरं आहे. आणि म्हणूनच इन्शाल्लाह कादंबरी स्टोरी टेलवर ऐकत असताना ती का ऐकावी या प्रश्नाचं खरं उत्तर आहे ते म्हणजे की समाज समजून घेण्यासाठी, विशेषतः आपल्या आसपास वावरणारा मुस्लिम समाज काय आहे हे तुम्ही ऐकत असतानाच ते म्हणजे भाषा तर त्यातली आहेच सुंदर, पण एक वेगळा दृष्टिकोन त्याच्यामधनं निर्माण होतो. किमान तुमचा जो दृष्टिकोन आहे तो तपासून पाहण्याकरता ह्या कादंबरीचा निश्चितपणे उपयोग होतो आणि वैचारिक मंथन आपल्या मनामध्ये तर नक्कीच सुरू होतं. त्यामुळे मला नक्की वाटतं की स्टोरीटेल हे ही कादंबरी प्रत्येकाने ऐकली पाहिजे आणि अभिरामच्या अभिवाचनासाठी तर नक्कीच ऐकली पाहिजे. त्याचबरोबर दुसरी पण एक कादंबरी आपण आत्ता स्टोरीटेलवर आणलेली आहे अभिरामची, ती म्हणजे ॲट एनी कॉस्ट. आणि ती जी अभिरामने अगदी सुरुवातीच्या काळापासून NSDमधनं अभिनय करण्यापासून, मग इथे ज्या काळात मीडिया बदलत होता आणि टेलिव्हिजन मीडिया आला,
त्यावेळेला तेव्हापासून हा टी व्ही मीडिया पाहिलेला आहे, तो वाढताना पाहिलेला आहे. विशेषतः हिंदी मीडियामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि त्या सगळ्या अनुभवांवर आधारित की ॲट एनी कॉस्ट कशा पद्धतीने इथे प्रत्येकजण वागत असतो, त्या सगळ्याचं फार ह्यातही खूप पात्र आहे, खूप पद्धतीने ती मांडलेली आहे. तर मला ती थोडक्यामध्ये काय कादंबरी आहे ती सांग आणि का लिहावीशी वाटली. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर एक निर्माता आहे ज्याच्या मालिका चॅनलच्या विक्षिप्तपणामुळे एका रात्रीत सगळ्या मालिका बंद होतात आणि त्याला एक प्रकारचं डिप्रेशन येतं, वैराग्य येतं की आता हे काय पैसा काय वगैरे म्हणून तो गावाकडे जातो. पण ते डिप्रेशन तात्पुरतं असतं. त्याला तिथे एक मुलगा भेटतो ज्याला ब्रेन ट्यूमर झालेला आहे आणि त्याच्या असं लक्षात येतं की ही सिरियल होऊ शकते. मरणाच्या दारात असलेला माणूस म्हणजे तो म्हणतो की आत्तापर्यंत आज तक मैंने जिंदगी दिखाई, अब मैं मौत दिखाऊंगा. पण ते दाखवणं नसतं तर ते विकणं असतं. आणि तो कशा पद्धतीने एक रियालिटी शो तयार करतो की ज्याच्यामध्ये तो ब्रेन ट्यूमर झालेला जो माणूस आहे, मुलगा आहे, त्याचं प्रॉडक्ट कसं तयार होतं आणि तो ते प्रॉडक्ट कशा चतुराईने विकतो, हा त्याचा खरं तर मूळ प्लॉट आहे. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे ही गोष्ट जरी असली तरी खूप वेगवेगळ्या प्रकारची माणसं आणि त्याच्यामध्ये चॅनलची माणसं असतील, कलाकार असतील, प्रेक्षक असतील, या सगळ्यांचा त्याच्यामध्ये एका परीनं की आपण टेलिव्हिजनवरती जे बघतो त्याच्या पाठीमागे काय चालतं, त्याच्या पाठीमागचं जग नेमकं कसं आहे ते दाखवणारी ही कादंबरी आहे. आणि जसं मी म्हटलं की इन्शाल्लामध्ये ते माझं जगणं होतं. त्याच्यानंतर NSD पास केल्यानंतर माझं हे जगणं होतं. मी पडद्यावरती आणि पडद्याच्या पाठीमागे सुद्धा खूप वावरलो आणि मला एक फार महत्त्वाचा असा फरक जाणवला ग्लोबलायझेशनच्या नंतर. तो म्हणजे मीडिया आणि मार्केट यांचं आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झालेली आहे आणि त्यांनी आपलं पूर्णपणे आपल्याला काबीज केलेलं आहे. म्हणजे मिडिओक्रिटी कायमच होती, परंतु मिडिओक्रिटीचं इतकं हिरिरीने समर्थन करण्याचा हा काळ आहे. म्हणजे त्याच्यामध्येच मी असं म्हटलेलं आहे की तुमच्याकडे नुसती कला असून किंवा टॅलेंट असून चालत नाही. त्या कलेचं बोट धरून तुम्हाला ती मार्केटमध्ये उजवायची तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. आणि या सगळ्या एका गोष्टीमुळे जो मीडिया बदलला, क्रिएटिव्हिटीच्या व्याख्या बदलल्या किंवा क्रिएटिव्हिटीकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन बदलला की तो पोस्ट ग्लोबलायझेशन काळ आहे. की त्या पोस्ट ग्लोबलायझेशननी साहित्य, कला आणि आपली मूल्य ह्याच्यामध्ये जी सगळी पडझड झाली त्याच्यावरती जो सगळ्या मोठा परिणाम झाला, त्या परिणामांच्या वरची ही कादंबरी आहे. कारण त्या सगळ्याचाच मी एक भाग आहे. मीही त्यातनं गेलेलो आहे, मी त्यातले फायदेही घेतलेले आहेत किंवा मला त्यातनं होणारं जे डिप्रेशन आहे ते मी भोगलेलं आहे. त्यामुळे ते सगळं त्या कादंबरीमध्ये उमटत गेलं. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की प्रेमचंदांचा बायोडेटा मागणं इथपर्यंत हे सगळं जाऊन पोचणं आणि आपण त्या सगळ्याचा एक भाग. काय किस्सा होता प्रेमचंदांचा? म्हणजे एकाने उत्साहाने सबमिट केली प्रेमचंदांच्या कथा की चांगली मालिका याच्यावरती होऊ शकेल. तर ती EP जी होती ती म्हणाली की इधर बायोडेटा किधर है प्रेमचंद का. मग ते म्हणे की तर तो स्पीचलेस झाला. तो म्हणाल नहीं वो, आणि अच्छा ठीक है कहानियाँ तो सही लग रही है, मंडे को उनको लेके आओ, वो थोड़ा चेंजेस करना पड़ेगा कहानियों में. तो म्हणाल ठीक आहे. त्यांनी फाईल बंद केली आणि तो परत फिरकला नाही तिकडे. तर म्हणजे या पद्धतीने आपण सगळ्या क्रिएशनकडे पाहायला लागलो किंवा म्हणजे दोन गोष्टींवरती चालायला लागलं की चलता है यार आणि दुसरं म्हणजे कौन देखता है. ह्याच्यावरती तो संपूर्ण. बरं, त्याच्यानंतर अर्थकारण प्रचंड बदललं. म्हणजे खूपच सुबत्ता आणि सगळी या सगळ्या माध्यमांनी आल्यामुळे त्याच्याहीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आणि मग अर्थकारण हे आहे आणि त्याला तर आपण सोडू शकत नाही. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये पण कधीतरी चांगलं पाहिलेलं आहे, चांगलं केलेलं आहे, चांगलं करायची इच्छा आहे. या सगळ्याची जी कुचंबणा, जे सफोकेशन आहे ना, ते सफोकेशन या सगळ्या कादंबरीमध्ये येतं. आणि प्रेक्षकसुद्धा त्याला इतके जोडले गेलेले आहेत की प्रेक्षकांच्या महत्त्वाकांक्षा, स्वप्न, त्यांचे विचार, त्यांची फिलॉसॉफी, त्यांचं आयुष्याकडे बघण्याचं तत्त्वज्ञान ह्याच्यावर त्याचा परिणाम व्हायला लागला. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपल्याला 15 दिवस आधी सांगितलं जातं की मदर्स डे आहे आणि आपल्यालाही असं वाटतं अरे आपण आईला फोन नाही केला, आपण आईसाठी काय. म्हणजे इतकं ते आपल्या संपूर्ण मानसिकतेमध्ये घुसलेलं आहे. तो सगळा जो खेळ आहे तो याच्यामध्ये नाही. ते खरंच आहे. अर्थात सुरुवातीच्या काळात माध्यमं जेव्हा टेलिव्हिजन आली तेव्हा साहित्यामधले क्लासिकल हे सगळे मांडावेत वगैरे आणि आपल्याकडे मालिका पण तशा आल्या. आणि मग पुढे असं लक्षात आलं की हे संपूर्ण मार्केट ड्रिव्हन आहे
आणि डेली सोप म्हणजे खऱ्या अर्थाने सोप विकण्यासाठी म्हणून बनवलेले डेली कार्यक्रम आहे. माझा त्यात टाकलाय तो किस्सा इतका छान आहे की आमची एक मालिका 13 भागांच्या मालिका त्यावेळेला असायच्या, खूप सुपरहिट झाली होती. आणि मध्ये काय व्हायचं की म्हणजे एक सेगमेंट संपला की ब्रेक व्हायचा आणि जाहिराती व्हायच्या. तर आम्हाला खूप जाहिराती मिळाल्या होत्या कारण मालिका पॉप्युलर होती. पण मी निर्मात्याला असं म्हटलं की अहो ते सगळ्या जाहिराती तुम्ही दाखवताना ते सगळं कट होतं, म्हणजे त्यातलं इसेन्स ब्रेक होतं ना की त्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या जाहिरातीमध्ये ते सगळं हे. तर तुम्ही असं नाही का करू शकत की आधी सगळ्या जाहिराती दाखवा किंवा नंतर दाखवा. तो म्हणाला की काय आहे, हा तुझा गैरसमज आहे की कथेच्या 2 सेगमेंटमध्ये जाहिराती आहेत. तसं नाही आहे, जाहिरातींच्या 2 सेगमेंटमध्ये काहीतरी पाहिजे म्हणून तू आहेस. खरं आहे. आणि तिथे मला लक्षात आलं ही नेमकं काय. तर खऱ्या अर्थाने ॲट एनी कॉस्टमध्ये जे कादंबरीमधली जी कॉस्ट आहे ती आपण गिराईक म्हणून कशा पद्धतीने कॉस्ट पे करतो, जी फ्री वाटते, जे फ्री आपण टेलिव्हिजन पाहतो किंवा फ्री आपण कुठले कंटेंट कन्झ्युम करतो, आता तर डिजिटल कन्झ्युम करतो, त्याच्यामध्ये खरी कॉस्ट जी दिलेली असते ती आपण वेळेची दिलेली असते. त्याच्यामध्ये दिसणाऱ्या जाहिरातींमधनं आपण जी खरेदी करतो त्या खरेदीतनं आपण कितीतरी पट ते कंटेंटसाठीचे पैसे दिलेले असतात. आणि एका अर्थाने म्हटलं तर तो चॉईस आपला राहत नाही आणि फ्री आहे, ती कॉस्ट जाणवत नाही पण ती कॉस्ट असते. बरोबर. हे फार मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता जे नवीन आलेलं आहे नेटफ्लिक्स असेल किंवा ऑडिओमध्ये आम्ही म्हणतो स्टोरीटेल हे नेटफ्लिक्ससारखं काम करतं, ते सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये काय होतं की जाहिराती नाहीत. तो एक सलग अनुभव आहे. म्हणजे तुम्ही कादंबरी आहे आता इन्शाल्लाह तर एकदा तुम्ही ऐकायला लागल्यानंतर शेवटपर्यंत ऐकत राहता. बरोबर. तर ते जे लिखाणामधला जो इमोशन्स आहेत, लिखाणामधला जी ताकद आहे ती सलगपणे पोचते, त्या गांभीर्याने पोचते. तर या नव्या माध्यमांबद्दल विशेषतः या सबस्क्रिप्शन मॉडेलमधल्या की जिथे लोक स्वतःहून पे करतात, चांगलं कंटेंट मला हवं आहे, मला जाहिरातींचं कंटेंट नको, मला मध्ये ब्रेक नको आणि सलग मला तो अनुभव घ्यायचा आहे. तर हे नवीन माध्यमं आता डिजिटल ह्याच्यामुळे सुरू झाली. त्याच्याबद्दल तुझं काय मत? कारण तू आता सगळ्या माध्यमांमध्ये वावरलेला आहे, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही पासून ते सिनेमा, टेलिव्हिजन, साहित्य, या सगळ्याच्या मध्ये वापरलेलं आहे. तर ह्या नव्या माध्यमाबद्दल काय मत? नाही, म्हणूनच मला वाटतं ना ही खरी दाद आहे की म्हणजे एकतर तुम्हाला त्याच्यासाठी पे करावं लागतं आणि ते पे करूनसुद्धा मला ते ऐकायचं आहे, हे जेव्हा श्रोता ठरवतो ती खऱ्या अर्थाने दाद असते. आणि ते खऱ्या अर्थाने लेखकाला समाधान असतं की बाबा माझं ऐकण्यासाठी हा आलेला आहे आणि मी कुठलीही तडजोड न करता जे सांगतो आहे ते त्याच्या रंजनासाठी आहे की नाही याचा विचार न करता मी लिहिलेलं आहे आणि तरीही ते त्याला ऐकायचं आणि तो ऐकतो आहे. हे त्यामुळे मला असं वाटतं ना की मधल्या काळामध्ये लेखकांना असं वाटायला लागलं होतं की या माध्यमामध्ये जायचं म्हणजे एक मिडिओक्रिटीला तुम्ही सरेंडर झालं पाहिजे. आता परत एक असं वाटायला लागलं आहे की अशा पद्धतीचं जर आपण काही लिहिलं तर ते त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे आणि ते ऐकण्यासाठी लोक आहेत. म्हणजे समान धर्माच्या भावभूतीने म्हटलेलं आहे की तू कुठेतरी असतोच, त्यामुळे तुम्हाला कळत नाही पण कुठेतरी दूर 7 समुद्रापलीकडे एक कोणीतरी तुमचं स्टोरीटेलवर तुमचं काहीतरी ऐकत असतो. भले ती दाद तुमच्यापर्यंत येईलच असं नाही किंवा येईलही, तर हे समाधान आहे हे या स्टोरीटेलच्या माध्यमातून जेव्हा आपलं लिखाण दुसरीकडे पोचतं हे समाधान जास्त आहे असं मला वाटतं. बरं. नाही, आणि यात एक सोय पण आहे, म्हणजे दाद म्हणून म्हटलं तर स्टोरीटेल ॲपमध्ये रिव्ह्यू आहे. तिथे ऐकल्यानंतर प्रत्येकजण कोणीही पटकन रिव्ह्यू देऊ शकतो. मग तो इमोजीमधनं देऊ शकतो किंवा लिहून देऊ शकतो. बरोबर. त्यामुळे ती दाद लगेच कळते पण की खरोखर आवडलंय, नाही आवडलंय, कमी आवडलंय किंवा इमोशन्स नेमका कोणत्या तयार झाल्या. तर ही पण सोय आहे स्टोरीटेलमध्ये निश्चितपणे आहे. पण नक्कीच आत्ताची जी ही सगळी माध्यमं आहेत त्याचा वापर करून आपल्याला आपलं कुठलं कंटेंट, कारण कंटेंट खूप आहे, प्रचंड आहे, सर्व प्लॅटफॉर्म्सवरती आहे आणि आत्ता तो म्हटला तर कंटेंटचा जमाना आहे. तर आपण चॉईसेस कुठले घ्यायचे, काय निवडायचं याला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज अभिराम इथे आला आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. खास राजहंस आणि स्टोरीटेलने मिळून हे स्टोरीटेल राजहंस ऐकू आनंदे हा कार्यक्रम आम्ही इथे घेतला. त्याच्यामागे 2 कारणं आहेत की लोकांपर्यंत हे साहित्य काय आहे उपलब्ध स्टोरीटेलवर ते पोचावं, ते लिहिणाऱ्या साहित्यिकांशी गप्पा मारता याव्यात आणि त्याचप्रमाणे
राजहंस प्रकाशनचे जे फॅन्स आहेत, चाहते आहेत, की जे राजहंसची प्रकाशनाची पुस्तकं विकत घेतात, त्यांनाही स्टोरीटेल ची वरती ऐकण्याची संधी मिळावी आणि त्यासाठी म्हणून आम्ही काही खास योजना घेऊन आलेलो आहोत आणि त्या तुमच्यापर्यंत पोचवतो आहोत. त्याचप्रमाणे स्टोरीटेलचे जे ऐकणारे आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनीसुद्धा राजहंसची पुस्तकं विकत घ्यावीत, त्या दृष्टिकोनातूनही आपण काही योजना केलेल्या आहेत आणि या योजनांचा निश्चितपणे सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं आणि जास्तीत जास्त वाचावं, ऐकावं आणि समृद्ध व्हावं. निश्चितपणे अभिराम, तू इथे आलास आणि गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे आभार. थँक्यू, धन्यवाद.